हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आज आहे माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस. तर आज हा व्हिडिओ आहे शेअर करत श्री संत सद्गुरू बाळूमामा पायी दिंडी सोहळा हा आदमापूरला चाललेला आहे. माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी दुपारच्या वेळेला कस्टर्ड केक घरामध्येच तयार केलेला आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपण हा कस्टर्ड केक तयार केलेला आहे. केकची रेसिपी आपण चॅनलवरती नंतर अपलोड करणारच आहोत. कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होणारा आपण कस्टर्ड केक तयार केलेला आहे. हॅलो नमस्कार, मी वैष्णवी. मी आज तुम्हाला माझ्या बहिणीचा म्हणजे जानू दीदीचा आज बर्थडे आहे. तर मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा, लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. रात्रीच्या वेळेला बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यासाठी सर्व तयार झालेले आहेत आणि हा केक आहे तो विनूने विकत आणलेला आहे आणि आता बर्थडेचं सेलिब्रेशन करायचे चाललेले आहे. आई जानूचे ऑप्शन करत आहे. होय बस की होई बस की वेळा बस की सव्वा 9 वाजले की होई बस की वेळा होई ये बस की तू बस की आता काय झालं मग? हा हवे ना पंखे खाली आली की हाँ वीडियो हाँ होईचा बर्थडे आहे ना. आधी कुणाचा बर्थडे? आधी कुणाचा? माझा बर्थडे कुणाचा जानेवारीला बर्थडे? जानेवारीला कुणाचा आहे?
गुड्डी हे गुड्डी ओ ये इकडे फोटो काढू आपण फोटो काढूया अच्छा फोटो काढूया आपलं 1999 काय पण नाही मयूर नाही मी बघितलंच नाही आप्पा नाही ती हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर जानू हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे अरे इकडचं पण कपकी पान खायचं इकडचं पण कापा इकडचं पण काप यो पण काप त्याच चक्कन चालू हॅपी बर्थडे आधी चार की आधी हा अरे हळू 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 ओ बक्की मला म्हणत होते अजून साखर टाक गोड लागे ना आज म्हटलं उपवास आहे ना संकष्ट आहे ना म्हणून म्हटलं चला बड्डेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर सर्वांनी मिळून केक खाल्ला आणि केक खाल्ल्यानंतर जेवायला घेतले आहे आणि वहिनींनी जेवणामध्ये पावभाजी आणि पुलाव तयार केलेला. तर हा बड्डेचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.